जालिंदर सुपेकर राज्यातला असा IPS अधिकारी ज्याच्या कारकिर्दीची ओळखच भ्रष्टाचार आहे। 25 वर्ष झाली हे अधिकारी राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात आपल्या भ्रष्टाचाराचे पुरावे सोडतात, पण एकाही सरकारची आतापर्यंत त्यांना हात लावायची हिम्मत झाली नाही। गेल्या महिन्याभरात जालिंदर सुपेकरांवर लोकांकडून पैसे उकळल्यापासून ते त्यांना मृत्यूच्या दारात पोहोचवल्यापर्यंत गंभीर आरोप झाले। पण सरकारने काय केलं? सरकारने सुपेकरांची बदली केली, पदोन्नती केली, साइड पोस्टिंग दिली आणि हो, चौकशीचं आश्वासनही दिले। 800 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या आरोपी पोलीस अधिकाऱ्याला साइड पोस्टिंग देणं हा जर सरकारला उपाय वाटत असेल, तर राज्यातलं पोलीस खातं आणि राज्याची कायदा व्यवस्था ही विनाशाच्या वाटेवर आहे हे सांगायला ज्योतिषाची गरज नाहीये। तारीख 31 मे। मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, चौकशी करू। त्या तक्रारीत किती तथ्य आहे हे पाहण्याकरता मी सांगितलेलं आहे। तारीख 28 मे। उपमुख्यमंत्र्यांचं आश्वासन, चौकशी करू। निश्चितपणे त्याच्या संदर्भामध्ये सरकार किंवा आमचा विभाग घाईघाई करणार नाही। राज्याच्या 2 प्रमुखांनी दिलेली ही 2 आश्वासन। विषय अर्थातच जालिंदर सुपेकर। आश्वासन एकच, चौकशी करू। कैद्यांकडून वसुलीपासून कर्मचाऱ्यांवरच्या दबावापर्यंत, नियमबाह्य परवान्यांपासून कारागृह घोटाळ्यापर्यंत आणि मानसिक छळापासून अवास्तव संपत्तीपर्यंत जालिंदर सुपेकरांवर इतके आरोप झालेत जितके गेल्या काही दिवसात कुणावरही झाले नसतील। पण त्यानंतरही आपले राज्यकर्ते मात्र तोंडात बर्फ गोठवून बसले। प्रश्न असा आहे, का? त्याच्यात सरळ सरळ दिसतंय की बाबा बदल्या करण्यात घोटाळे, सगळ्या LCB कडनं पैसे खाल्ले जात होते। एवढंच नाही तर दिवाळीत सुद्धा त्यांना सोन्याची नाणी लागायची प्रत्येक पोलीस स्टेशनकडनं। या सगळ्या मी डिटेल्स तुम्हाला पाठवल्यात। त्यानंतर राजू शेट्टींनी जो केलेला होता प्रेस कॉन्फरन्स, त्याची माहिती आपल्यापर्यंत आली आणि ती देखील मी तेव्हा ट्विट केली की हा जालिंदर सुपेकरांवर चौकशी ऑन पेपर चालू झाली आहे, पण ती अस्तित्वात खरंच काही होत नाहीये। 100% असंच म्हणायचं नाही। याच्यामध्ये फक्त अजित पवार नव्हे तर मुख्यमंत्री म्हणून आणि गृहमंत्री म्हणून हे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा एवढे जबाबदार आहे। अदरवाईज जर त्यांना वाटलं असतं की कारवाई व्हावी तर एवढ्या मोठ्या भयानक प्रकारामध्ये याला सोशल अँगल आहे, याला आणखी माणुसकीचा अँगल आहे, याला राजकारणाचा अँगल आहे, याला गुन्हेगारीचा अँगल आहे, त्यांना बाजूला करून कारवाई झाली असती। केवळ संशयाचा फायदा देऊन त्या पदावर ठेवणं याचा अर्थ त्यांच्या गुन्ह्यामध्ये सहभागी असणं हे मी स्पष्टपणे इथे नमूद करू शकतो। जालिंदर सुपेकर हे अजित पवारांचे निकटवर्ती आहे आणि त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई होत नाही असा आरोप विरोधकांनी केलाय। इतकंच नव्हे तर या दुर्लक्षामागे देवेंद्र आणि दादा जोडीचं कारण असल्याचा दावा दमान यांचा आहे। त्यानंतर राजू शेट्टींनी जो केलेला होता प्रेस कॉन्फरन्स, त्याची माहिती आपल्यापर्यंत आली आणि ती देखील मी तेव्हा ट्विट केली की हा जालिंदर सुपेकरांवर चौकशी ऑन पेपर चालू झाली आहे, पण ती अस्तित्वात खरंच काही होत नाहीये। आणि त्याच्यात का? कारण पुन्हा यांचा राजकीय दबाव की बाबा अजित पवारांच्या जवळचे आहेत की काय, कारण पुण्यात इतके वर्ष काढणं हे त्यांच्या जवळचे असल्याशिवाय होऊ शकत नाही। तर मला ह्या सगळ्या गोष्टी आता खरंच गृह मंत्रालयाकडनं खरंच भानावर येण्याची गरज आहे, कारण आत्ताच्या घटकेला आपली यंत्रणा इतकी सडली आहे की सामान्य माणूस आता पोलीस स्टेशनमध्ये जायला घाबरतो। कसं आहे की सगळे जवळचे आहेत, आता जवळचा कुठला चुकीचा वागला तर त्याला अजितदादांच्या स्वभावाप्रमाणे कधी माफ नाही। त्यामुळे हे आरोप प्रत्ययहीन आहे। पक्षाला आणि पक्ष नेतृत्वाला बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक काही हितसंबंधी व्यक्ती करतायत, काही पक्ष करतायत, त्याची माहिती आम्हाला जरूर आहे। योग्य वेळेला त्या संदर्भामध्ये मी बोलणार। आता हा गुन्हे प्रकरण आहे, या सगळ्यांमध्ये कुठेतरी एका व्यक्तीला हे त्या ठिकाणी त्याच्याकडे बोट दाखवून मूळ जे आरोपी आहेत ते यातून पळ काढतात आहे। वास्तविक पाहता एकामागे एक कायदा व सुव्यवस्थेच्या ज्या घटना घडतात आहे
या अनुषंगानं देवेंद्र फडणवीस यांनीच राजीनामा दिला पाहिजे आणि या सर्व घटनांची जबाबदारी गृहमंत्र्यांनी स्वीकारली पाहिजे. पुण्यात काही घडलंय आणि त्यात श्री अजित पवार यांचं नाव आलं नाही असं होतच नाही. आणि याही प्रकरणामध्ये श्री जालिंदर सुपेकर यांचे अजित पवारांच्या बरोबर संबंध कसे आहेत असा प्रश्न विचारला जातो आहे. हाच प्रश्न जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना विचारला तेव्हा ते म्हणाले की हो बरोबर आहे, अनेक जणांचे आमचे संबंध असतात, पण याचा अर्थ त्यांनी चुकीचं वागलं तर त्याला अजित पवार पाठिंबा देतात असं नव्हे. आता हेही महत्त्वाचं आहे की संबंध आहेत पण ते चुकीचं वागल्यानंतर त्याला पाठिंबा पक्षाकडनं मिळत नाही, म्हणजे अजित पवारांकडे. प्रश्न असा आहे की इतके आरोप असणाऱ्या जालिंदर सुपेकरांची सरकार निष्पक्ष चौकशी का करत नाही? कारागृहातील भ्रष्टाचाराची चौकशी 3 महिन्यांपासून का रखड? सुपेकर यांना गृहरक्षक दलात बदली करून सरकार त्यांना संरक्षण तर देत नाहीये ना? सुपेकरांचा मेहुणा शशिकांत चव्हाणवर गुन्हे असतानाही त्याला बढती कशी मिळाली? सुपेकरांच्या अतिरिक्त जबाबदाऱ्या काढून घेतल्या पण त्यांना निलंबित का केलं नाही? साधारण पीआय असणाऱ्या व्यक्तीकडे शेकडो कोटीची प्रॉपर्टी आली कुठून? ही प्रॉपर्टी खरंच शशिकांत चव्हाणांची आहे की सुपेकरांची आहे की दोघांचं मिळून जॉईंट व्हेंचर आहे की अजून काही आहे? हे सगळं पोलिसांनी शोधून काढावं. माझा साधा प्रश्न आहे की या सगळ्या धनदांडग्या अधिकाऱ्यांमुळे आणि धनदांडग्या राज्यकर्त्यांमुळे वैष्णवीच्या केस प्रभावित केली जाऊ शकते. त्यामुळे वैष्णवीची केस ही CIDकडे वर्ग व्हावी एवढी साधी मागणी आहे. भ्रष्टाचार सुरू आहे का? कारण की जालिंदर सुपेकर हे मोठ्या पदावरती आहेत खात्यामध्ये, त्यांच्याकडनं अशा पद्धतीची नाही, याची इन्क्वायरी झाली पाहिजे. त्याच्यासाठी नुसती SIT नाही, CBI ED लावा त्याच्यामध्ये. नाही, केंद्र सरकारची इन्क्वायरी लावली पाहिजे. मी मागणी करणार आहे अमित शहा. सुपेकरांविरोधात पुरावे वारंवार दिले जात आहेत. सुपेकरांवरच्या चौकशा मध्येच थांबल्या आणि सरकार मात्र कुंभकर्णाच्या अवस्थेत आहे. एरवी 1000 रुपयांची लाच घेतली तरी ACB ऍक्शन मध्ये येते. बेहिशेबी संपत्तीचं प्रकरण आलं की EDला जाग येते. CID, CBI, EOW अशा यंत्रणांचा मुक्त हस्ते वापर होतो, पण इथं मात्र एकाही यंत्रणेला जाग येईल. म्हणूनच आम्ही म्हणतोय जागो सरकार जागो. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.